आले होते. तर तो व्यक्ती आहे ज्याला चटके दिलेले, तो एका मंदिरामध्ये त्या ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याचं आणि काही विटंबना करत असल्याचं सुद्धा त्या व्हिडिओमधून दिसतंय. काय भूमिका आहे आता तुमची? नाही, मला नाही माहिती त्याबद्दल, पण हे खरं असेल तर अवघड आहे. हे जर खरं असेल, देवदेवतांची विटंबना होणार असली हिंदू धर्माच्या, तर मग अवघड आहे. ह्यो विषय अवघड होऊन जाईल. कारण माता अहिल्या देवींनी महादेवांचे मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. मंदिरं बांधलेले आहेत. आम्हाला हिंदू धर्माला हा देवदेवतांची पाठ पूजा करण्याचा अधिकार बी बहाल झालेला आहे. गोरगरीब हिंदू जनता कुलदैवत मानते. कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि महादेव हे कुलदैवत आहे. कुलदैवतावर तर कोणी जर असं करत असेल तर हे अवघड आहे. आमच्याकडे पण एक व्हिडिओ आलाय, कोणचा आहे मला माहीत नाही, पण मी हे विशेष करून दाखवतो तुम्हाला. हे कुठला आहे काय माहिती नाही याची. कुठलाही मुद्दाम दाखवतो. आपण जरा 1 मिनिटाचा जर वेळ घेतला आणि मीडियाच्या बांधावून जर दाखवला तर बरं होईल. कोण आहे तो त्या व्हिडिओमध्ये? कोण आहे काय मला काय माहिती नाही, परंतु हे मला मी हिंदू धर्माचा कट्टर आहे, त्यामुळं मला हे दाखवणं आवश्यक वाटतंय. म्हणून मी हे तुम्हाला एवढं दाखवतो की हा बघा व्हिडिओ कुठला आहे काय मला काय माहिती नाही, पण ह्यो 1 मिनिटासाठी मुद्दाम होऊन दाखवतोय. हा नंदी महादेवाच्या समोर नंदी आहे. महादेवाच्या समोर नंदी आहे. महादेवाच्या समोर नंदी आहे आणि या नंदीच्या पाठीमागच्या बाजूनं बसून अश्लील चाळे सुरू येतं. अश्लील चाळे हे सुरू येतं. अश्लील चाळे सुरू येतं आणि हे महाराष्ट्रात आणि भारत देशात आम्ही कधी बघितलेलं नाही. अहिल्या मातेने आम्हाला पूजा करायची शिकवली, महादेवाचे मंदिरं उभा केलीत. आणि जर हा कोणत्याही धर्माचा असो, धर्माचा म्हणतो, आम्हाला काय देणं घेणं नाही याचं, कोणाचा असो, याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. हे कुठला व्हिडिओ आहे हा शोधून काढला पाहिजे. विशेष करून मुख्यमंत्री साहेबांना सांगणं आहे की ही पॅन्टची चेन पण खोलतोय आणि दोन्ही पाय नंदी देवाच्या बाजूला ठेवलेत. नंदी देवाच्या बाजूनं दोन्ही पाय ठेवलेत आणि ते अश्लीलता असल्यासारखं ते त्याच्यावरती करतोय. हा कोण आहे काय माहिती नाही, परंतु ही हिंदू धर्माला डाग आहे. हिंदू धर्माच्या संस्कृतीला डाग आहे. विटंबना करणं ही कलंक आहे. अहिल्या मातेनं देवदेवतांचा जीर्णोद्धार केला महादेवाचा, आणि तिथंच जर ह्या असल्या कोण पायदाशी आहेत हे जर असं करत असल्या तर हा अवघड विषय. म्हणून म्हणतो मी, देवदेवतांची अशी विटंबना करणाऱ्यावर मोका लावला पाहिजे. याच्यावरती हा कोणे शोधून तातडीनं काढून, नसता मग आम्हाला आमच्या हातात आंदोलन घ्यावं लागणार आहे. आमच्या हातात आम्हाला आंदोलन घ्यावं लागणार आहे. मी सगळे व्हिडिओ हे मीडियांना देतो. मी हे व्हिडिओ मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आज देणार आहे. मोका लागला पाहिजे. हा कोणी पण असू द्या, कुठला आहे काय आहे याचा शोध पोलिसांनी तातडीनं घ्यायचा आहे आता. आणि मी शिंदे साहेबांना सुद्धा देणार आहे. त्याच्यात अशी एक चर्चा कानावर येते सोशल मीडियामधून, ज्या काही पोस्ट आम्ही पत्रकार वाचतो आहोत त्या पोस्टनुसार त्यामध्ये तो जो व्यक्ती आहे तोच व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला जालन्यामध्ये चटके देण्यात आले. मी खात्री केलेली नाही, त्याच्यामुळं मला त्याच्यावरती बोलता येणार नाही. मी खात्री करतो, परंतु हा व्हिडिओ आता मुख्यमंत्री साहेबांकडे जाणार आहे. हा व्हिडिओ आता मुख्यमंत्री साहेबांकडे जाणार, शिंदे साहेबांकडे सुद्धा जाणार, अजित पवारांकडे दादांकडे सुद्धा जाणार. हे व्हिडिओ हा व्हिडिओ जाणार. कारण कशालाही जातीचा रंग देऊन चालत नाही. आपली हिंदू संस्कृती, दैवत हिंदुत्वाचं आहे. महादेव दर्शन घ्यायला येणारे माता मावल्या हिंदूंच्या आहेत आणि तिथं जर अशी इतकी अश्लीलपणाची विटंबना होणार असली तर याला जिथं असन तिथं पोलिसांनी शोधून काढला पाहिजे. जिथं असन तिथं याला जिथं असन तिथं शोधून काढायचं आणि याला जेलात टाकायचं. कारण हे आता व्हिडिओ कोणातरी मार्फत महान नेते, खूप महान आणि ज्येष्ठ नेते भुजबळ साहेबांकडे सुद्धा हे पोहोच करायचे व्हिडिओ की आता यावरती बोला. आपलं कुलदैवत महादेव आहे, कुलदैवत महादेव आहे.
आणि महादेवाच्या नंदीची आणि महादेवाची विटंबना झाली, तो कोण आहे काय आहे हे शोधून काढला पाहिजे. कारण राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी महादेवाच्या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून या हिंदू धर्माला खुले करून दिलेले पूजापाठासाठी. तिथं पूजापाठ करण्याऐवजी दारू पिऊन येऊन तिथं धिंगाणा घालणं, त्या मंदिरात पवित्रता भंग करणं, हिंदू धर्माच्या कुलदैवताची पवित्रता भंग करणं, तिथं नंदीच्या अंगावरती बसणं, नंदी देवाच्या अंगावरती बसणं, नंदी देवाच्या पाठीमागच्या बाजूला बसणं, पॅन्टीची चैन खोलणं, ते अश्लीलता केल्यासारखं तिथं करणं, हे 100% शोधून काढलं पाहिजे. हा नराधम म्हणा, याला तुम्हाला काय म्हणायचं, याला विटंबना करणारा हरामखोर पैदास म्हणा, तुम्हाला जे याला द्यायचं ते द्या, पण हिंदू धर्माच्या दैवताला कलंक लागणाऱ्याला सुट्टी देता कामा नाही, अजिबात सुट्टी देता कामा नाही. मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी देवदेवतांसाठी, महापुरुषांसाठी कायदा अधिवेशनात पार करायला पाहिजे, मोक्या अंतर्गतचाच कडक. आणि हा कोण आहे ना, याला डायरेक्ट मोक्या खाली घ्या. हे कोणी पण असू द्या, कोणत्याही जातीचा असू द्या, ती जाती फेतीचा संबंध नाही देवापाशी. कारण आमच्या अस्मितेला ज्यावेळेस डाग लावण्याचा प्रयत्न केला जातो, दारू पिऊन त्याच्यावरती पडलं जातं, ही कुठला व्हिडिओ आहे हे महाराष्ट्रातल्या पोलिसांनी, गृह मंत्रालयाने शोधून काढावा. हा जर जालना जिल्ह्यातला असेल तर जालना जिल्ह्यातल्या एसपीने आणि कलेक्टरने तातडीने ऍक्शन